श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मला भरपूर जण फोन करून किंवा मेसेजद्वारे इन्स्टाला भरपूर विचारतात की ताई, आम्ही खूप सेवा करतोय, आम्ही भरपूर म्हणजे आमचे दिवस रात्र त्या सेवेमध्ये जातोय, आम्ही आज एवढी सेवा करतोय महाराजांची की कुणीही करणार नाही, असं मला एक प्रश्न आलेला आहे. तर मी आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे की तुम्ही खूप सेवा करून हे तुमचे प्रश्न सुटत नसतील तर फक्त हा मी जो सांगेन तो छोटासा उपाय जर तुम्ही केला ना, ह्या सवयी जर तुम्ही लावल्या तर तुमचे बरेचसे प्रश्न जे आहे ते सुटतील. आता भरपूर जण म्हणतात की काही जणांचे स्वामी चरित्राचे पाठ चालू आहे, दुर्गा सप्तशती चालू आहे, भागवत पारायण, गुरुचरित्र पारायण, म्हणजे त्यांचा महिना जो आहे तो सेवेमध्ये जातो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त सेवा 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 चालू असते. आणि असेच लोक म्हणतात की ताई, आम्हाला अनुभव येत नाहीये, आम्ही सेवेचं फळ मिळत नाहीये, आमचे कोणतेच काम पूर्ण होत नाहीये, आम्ही सेवा सोडून देतोय, आम्ही खूप थकलोय, असे भरपूर जणांचे प्रश्न येतात. पण मला सांगा, तुम्ही एवढी सेवा करता आहात पण आपले जे वागणं, आपलं बोलणं ह्यामध्ये तुमचं किती बदल झालाय? एक स्वामी सेवेकरी जेव्हा सेवेमध्ये येतो तेव्हा त्याच्या आयुष्यात, त्याच्या वागण्या बोलण्यात खूप बदल होऊन जातात. आता एक सेवेकरी आहे, सपोज आता मी आहे आणि मी सेवा करते आणि दुसरीकडे जाऊन दुसरीकडे जाऊन म्हणजे एखाद्याला वाईट बोलणं, सतत त्याला टोचून बोलणं, त्याचा वाईट विचार करणं, म्हणजे माझ्या डोक्यात हे सगळं याचं वाईट कसं होईल हे जर मी करत असेल तर मी एवढी सेवा, माझा दिवस रात्र मी स्वामींसमोर बसून माझा काय फायदा आहे? जर आपल्या डोक्यात जर एवढी भावना ठेवा तुम्ही फक्त की माझं चांगलं होणार आहे ना, तर त्याच्यासोबत याचंही माझ्यापेक्षा चांगलं होऊ द्या. तुम्ही फक्त एवढी जी सवय आहे ना स्वतःला लावली, हा उपाय जर छोटासा केला ना, आपण सेवेकरी आहो, आपण सेवा करतो, आपण शांत राहायचं, काहीही करायचं नाही. तो तुमच्यासोबत मान्य आहे मला की काही समोरचा वाईट वागतोय, मग मी का त्याला जाऊ देऊ, मी का सोडू? मग कसं होतं ना, ते त्याचे कर्म आहे, कर्म हे फिरून येतातच. मग तुम्ही काहीही करा, कर्माच्या फेऱ्यातून आजपर्यंत कुणीही चुकलं नाहीये. आणि आपल्याला एक पाहिजे की माझे कर्म, कुणी जर म्हणलं ना तुझ्या कर्माची शिक्षा तुला मिळेल, तर आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे की बाबा मला माहितीये, माझ्या देवाला माहिती माझे कर्म किती चांगले म्हणून असं आपल्याला असं बनायचंय ना की आपल्याला टेन्शनच नसलं पाहिजे कोणत्या गोष्टीचं. मला माहितीये, माझ्या देवाला माहितीये की मी सेवा करतोय पण त्यासोबत माझे कर्म चांगले, माझी वागणूक चांगली. तुम्ही भरपूर सेवा करतायत पण तुमची वागणूक चांगली नाही तर तुमची सेवेचं तुम्हाला 1% फळ मिळणार नाही, तुमच्या सेवेचा कुठलाच फायदाही होणार नाही. फक्त तुम्हाला जी आहे ती सेवा मनापासून करायची आहे आणि तुमच्या वागण्या बोलण्यात खूप खूप तुम्हाला बदल घडवायचा आहे. तुम्हाला जर एक स्वतःला तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणून घेत असाल तर तुमच्यात हे बदल होणं खूप गरजेचे आहे. तुम्ही शांत राहा, समोरचा तुम्हाला ढिवचतोय, बोलतोय, तो त्याच्या घरी राहिला, तुम्ही फक्त महाराजांना विनंती करा, महाराज तुम्ही त्याला पाहून घ्या, तुम्ही काही करू नका. आता भरपूर जण म्हणतात आम्हाला घराचाच त्रास आहे, सासूचा त्रास आहे, नंदेचा त्रास आहे, तुम्ही फक्त माझ्या म्हणण्यावर शांत राहा, काहीच करू नका. त्यांना त्यांचं ते बोलून बोलून किती बोलणार आहे तुम्हाला, बोलतील बोलतील एक दिवस स्वतः शांत होईल. आपण आपली सेवा करत राहायची, बाकी काहीही करायचं नाही. तुम्ही तुमची सेवा मनापासून करा, भले तुमच्याकडून जास्त सेवा होत नाही पण तुम्ही नामस्मरण, आणि जेव्हा कोणी असं आपल्याला बोलत असेल ना तेव्हा अजून नामस्मरण आपलं वाढवायचं. एक कधी कधी काय होतं ना, ह्या गोष्टी अशा आपल्यासोबत घडतात तेव्हा महाराज पण आपली कुठेतरी परीक्षा घेत असतात की हा माझा भक्त आहे आणि हा समोरच्याच्या विषयी याच्या मनात किती तिरस्कार आहे, याच्या मनामध्ये किती त्याच्याविषयी प्रेमाची भावना आहे, हे महाराज बघत असतात. आणि आपण हे केल्याशिवाय कुठेतरी आपलेही प्रश्न सुटणार नाही. जेव्हा आपल्या वागण्या बोलण्यात बरेचसे बदल होतात, आपला स्वभाव जो आहे एकदम शांत होऊन जातो, आपली आपण आणि आपली सेवा एवढंच आपलं ध्येय असतं ना, तेव्हा कुठेतरी महाराजांना माहिती की हा माझा सेवेकरी खूप निर्मळ आहे, खूप प्रामाणिक आहे, याचं मन खूप स्वच्छ आहे. तेव्हा महाराज स्वतःहून आपले जे काही प्रश्न आहेत, जे काही सेवा आपण करतोय त्याचं फळही देतात आणि आपले प्रश्नही मार्गी लावतात. फक्त तुमची खूप सेवा करून तुमचे प्रश्न सुटत नाही ना, फक्त एवढ्या सवय लावा, एवढे उपाय करा, महाराज तुमचं स्वतः ऐकतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी